आयुष्यात झालेल्या चुका या खोडता येत नाहीत, पण थोड्याफार त्या दुरुस्त नक्की करता येतात. मनाचा निश्चय जर पक्का असेल तर मार्ग नक्की सापडतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. तुमच्या छोट्याशा स्माईलनेही तुमचा संपूर्ण स्ट्रेस हा काही अंशी कमी होऊन जातो. तुमच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी या सोडवू शकेल अशा व्यक्तीचा शोध कधी घेऊ नका. तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत किंवा अडचणीत सोडून जाणार नाही अशा व्यक्तीचा शोध घ्या. शिकवण देणारा हा कायम मोठा असला पाहिजे असं काही नाही, पण शिकणाऱ्याने मात्र कायम शिकताना नम्रपणे शिक्षण घ्यावे, अगदी लहान मुलांसारखे. मग ते मोठ्याकडून घ्या किंवा लहानांकडून. कोण म्हणतं की स्वभाव आणि सही कधीच बदलत नाही? फक्त एका घावाची गरज असते. बोटावर घाव बसला तर सही बदलते आणि मनावर घाव बसला तर माणसाचा स्वभाव बदलतो. पैसा कमावण्यासाठी कधीही जगू नका, तर जगण्यासाठी पैसा कमवा. कितीही कमवून ठेवलं तरीही सोबत काहीच नेणार नाही. म्हणून मन मारून जगू नका, तर मन भरून जगायला शिका. माणसाला जन्माला घालून त्याला छळावं असा नियतीचा मुळात खेळ नसतोच. नियती ही प्रत्येकाला काही ना काही देत असते आणि उरलेलं ते आपण स्वतः कष्ट करून मिळवायचं असतं. पोटात गेलेले विष हे एका व्यक्तीचा नाश करते, पण एखाद्याच्या मनात गेलेले विष हे अनेक सुंदर नाती ही मारून टाकते. एखाद्याला उलट उत्तर देणे हे चुकीचेच आहे, पण आपण जर जास्त ऐकून घेतलं तर लोक आपली लायकी काढायलाही मागे पुढे पाहत नाहीत. स्वीकार करण्याची हिंमत आणि सुधारणा करण्याची ताकद असेल तर माणूस बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करावा, कारण भविष्य हे धूर्त आहे. ते फक्त आश्वासन देतं, पण खात्री मात्र देत नाही. साखर ही अंधारात खाल्ली काय किंवा उजेडात खाल्ली काय, ती गोडवाच देते. त्याचप्रमाणे चांगले कर्म हे हातून न कळत जरी घडले तरीही त्याचे फळ मात्र गोडच मिळते. एखादी व्यक्ती तुमची जास्त काळजी घेते म्हणजे त्या व्यक्तीला तुमची जास्त गरज आहे म्हणून नव्हे, तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही खास असता म्हणून ती तुमची जास्त काळजी घेते. ज्या व्यक्तीला खोटं बोलताच येत नाही, खरं बोलायची सवयच असते, अशा व्यक्तीलाच काही लोक हे चुकीचं समजत असतात. सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.